ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यातील कोरेगाव पार्क या उच्चभ्रू भागात एक चमत्कार झालाय। रस्त्याच्या कडेला रातोरात एक बगीचा उभा राहिलाय। या बागेत एका रात्रीत झाडं उगवली आहेत, गवतही उगवलंय। नेमकं काय प्रकार घडलाय याची पुण्यात सध्या चर्चा सुरू आहे। कोरेगाव पार्कच्या गल्ली क्रमांक 3 मध्ये अनेक बड्या उद्योगपतींचे बंगले आहेत। त्यात व्यावसायिक अतुल चोरडिया आणि त्यांचे बंधू सागर चोरडिया यांचाही बंगल्याचा समावेश आहे। मागच्या महिन्यात सागर चोरडियांच्या मुलीचं लग्न होतं। अनेक व्हीआयपी या लग्नानिमित्त चोरडियांच्या बंगल्यात येणार होते। मात्र गल्लीच्या तोंडाशी रस्त्यावर कष्टकऱ्यांची भूक भागवणाऱ्या 4 हातगाड्या होत्या। ही हातगाडी चालकांकडे मनपाचं लायसन्सही होतं। मनपानं हा भाग हॉकर झोन म्हणून जाहीरही केलाय। तशी तिथे पाटीही आहे। मात्र चोरडियांच्या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या गरिबांच्या हातगाड्या डोळ्यात खुपू लागल्यामुळे त्या रातोरात हटवण्यात आल्या आणि त्या ठिकाणी पुन्हा मूळ जागी येऊ नयेत यासाठी तिथे हा बगीचा तयार करण्यात आलाय असा आरोप आता होतोय। तर एका रात्रीत या सगळ्या हातगाड्या हटवण्यात आल्या आणि त्या ठिकाणी बगीचा उभा करण्यात आलाय। ही झाडं आणि हे गवत इथं रातोरात अवतरलंय। ही झाडं इथं उगवली नाहीत बरं का, तर इथं त्यांचं रोपण करण्यात आलंय आणि हे गवत देखील इथं रेडीमेड एका अर्थाने चिकटवण्यात आलंय। चोरडियांनी स्वतःच्या यंत्रणेमार्फत इथं जो कचडा होता तो तोडला, कारण त्या कचड्याला लागूनच इथे हातगाडीचे व्यावसायिक त्यांचा व्यवसाय करत होते आणि इथं भराव टाकून ही झाडं लावली जेणेकरून हे व्यावसायिक इथे पुन्हा येणार नाहीत। तुमच्याकडे परवाना आहे? हो सर, परवानगी आहे। बरं, कधीपासून तुम्ही हा व्यवसाय करताय? माझे वडील करायचे सर, 32 वर्षापासून ते करायचे। त्याच्यानंतर मी करायचो सर। कोणाचं लग्न होतं हे सगळं झालं? अतुल चौडे यांची छोटी पोरींची लग्न होती। त्यांनी कॉर्पोरेशनवाल्यांनी बोललं का लग्न आहे तर काढून ठेवा। 5 दिवस अगोदरच काढून साईडला ठेवलं होतं सर। लग्न झाल्यानंतर ठेवू दिलं नाही परत आम्हाला इकडे। तुम्ही जेव्हा बोललात महापालिकेच्या अधिकाऱ्यांची तेव्हा त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? आम्हाला म्हणले की जागा तुम्हाला देणार इकडं। हां, परत त्यांनी काही हे केलंच नाही ऑप्शन। आमचा ऑप्शन आम्ही गेलतो बी कॉर्पोरेशनमध्ये सांगायला, पण त्यांनी सांगितलं 2 दिवस। तुम्ही जे पदार्थ विकता त्यांची किंमत काय? हे सगळे पदार्थ, कारण कोरेगाव पार्क हा तसा महागडा पुण्यातला उच्चभ्रूंचा म्हणून एरिया ओळखला जातो। जास्तीत जास्त 50 रुपयाचं आहे सर। इथे एक स्वच्छतागृह होतं, एक मुतारी होती, ती देखील काढली। मुतारी अर्ध्या रात्रीच्या रात्री आम्ही गेल्यावर मुतारी काढली त्यांनी, अर्ध्या रात्रीच्या रात्री। इथे जवळपास आता काहीच नाही आम्हाला। आता मी डायबिटीज पेशंट बी आहे। तर ही अशी सगळी परिस्थिती आहे का, तर इथं राहणारे जे तथाकथित उच्चभ्रू आहेत त्यांच्या नजरेला इथं हे टपरीवाले, हे हातगाडीवाले खटकत होते। कॅमेरामन विजय राऊत समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। तर या प्रकरणी चोरडिया यांची बाजू जाणून घेण्याचा एबीपी माझानं वारंवार प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही। तर चोरडियांची बाजू जाणून घेण्याचा 2 दिवस प्रयत्न करण्यात आलाय, मात्र अद्याप त्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही। सागर चोरडिया आणि अतुल चोरडिया यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, त्यांनी फोन उचलला नाही। तर चोरडियांच्या पंचशील ग्रुपच्या माध्यम समन्वयक सुरभी गुप्ता यांच्याशी फोनवरून संपर्क साधत विषयाची माहिती घेण्यात आली। तर हा विषय लेखी स्वरूपात सविस्तर त्यांना पाठवला, मात्र तरी देखील त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या